नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा पवळ आवटे, स्पंदन सुपर स्पेशालिटी क्लिनिक, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद येथे हॉर्मोन तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. हॉर्मोन तज्ज्ञ म्हणून काम करत असताना मधुमेहाच्या व्यक्तींबरोबर संपर्क येतो आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यायाम करणे. पण व्यायाम म्हटले की पहिला प्रश्न येतो, माझे गुडघे दुखतात, मी कसे व्यायाम करणार? आणि जर हाच गुडघेदुखीचा त्रास आपण कमी केला तर नक्कीच त्यांना व्यायाम करता येईल आणि मधुमेह नियंत्रणासाठी मदत होईल. गुडघेदुखीचा सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे फिजिओथेरपीचे व्यायाम, ज्याचे काहीही साईड इफेक्ट नाहीत आणि त्यांनी फरक देखील होतो. त्यासाठी आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर श्रुती व्यवहारे. नमस्ते. नमस्कार. डॉक्टर श्रुती व्यवहारे या अश्विनी काळे पेल्विक फ्लोर फिजिओथेरपी सेंटर येथे कन्सल्टंट फिजिओथेरपिस्ट म्हणून कार्यरत आहेत आणि त्या आज आपल्याला गुडघेदुखीच्या व्यायामाबद्दल माहिती देणार आहेत. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नी पेन म्हणजे काय, नी पेनवरती काही व्यायाम आणि उपाय. नी पेन म्हणजे काय? बऱ्याच वेळा नी पेन हे वाढत्या वजनामुळेही होऊ शकतं किंवा मग खूप वेळ स्टँडिंगमध्ये उभं राहिल्यानंतरही नी पेन होऊ शकतं. बऱ्याच वेळा नी पेन एक वर्षानुवर्ष चालत राहते किंवा मग 8 दिवसातही बरे होऊन जातात. चला तर मग आपण बघूयात याच्यासाठी एक्सरसाइज कुठल्या आहेत ते. या व्यायामामध्ये आपण टॉवेलचा रोल किंवा मग बॉल घेऊन गुडघ्याच्या खाली ठेवून तो प्रेस करायचा. प्रेस करून 1 2 3 4 5. या व्यायामामध्ये आपण गुडघ्याच्या खाली बॉल ठेवून खाली बॉल प्रेस करणार आहोत. एक पाय समोर व दुसऱ्या पायाने बॉल भिंतीला दाबायचा आणि 5 सेकंद होल्ड करून ठेवायचा. 1 2 3 4 5. या व्यायामामुळे तुमच्या स्नायूंमध्ये ताकद येते व पेन कमी होऊन एक गुडघ्यामध्ये स्टेबिलिटी येऊन जाते. यामध्ये आपण स्ट्रेट बसून एक पाय समोर घेऊन पूर्ण गुडघ्याची हालचाल होईल असा पूर्ण पाय फिरवायचा आहे. त्यानंतर एक पाय सरळ ठेवून पंजाची हालचाल झाली पाहिजे. 1 2 3 4 5. हा व्यायाम तुम्ही 5 सेकंद होल्ड करून 5 वेळा करू शकतात. या व्यायामामध्ये आपण मांडीच्या स्नायूंना ताकद देतो. दोन्ही पाय सरळ, एक पाय गुडघ्यातनं वाकवून उचलायचा वरती, 5 म्हणेपर्यंत होल्ड ठेवायचा आहे. 1 2 3 4 5. हा व्यायाम तुम्ही दिवसातनं 3 वेळा 5 सेकंद होल्ड करून करू शकता.